आजची प्रिपोजिशन्स आहेत विथ, ॲगो, ऑफ, अप, आफ्टर आणि बिफोर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी प्रिपोजिशन बघणार आहोत. तर आपलं पहिलं जे प्रिपोजिशन आहे ते आहे विथ. विथचा वापर कसा करायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, समोर दिलेला आहे सोबत आणि च्या सहाय्याने. म्हणजे ज्यावेळेस सेंटेन्समध्ये आपल्याला सोबत किंवा च्या सहाय्याचा वापर करायचा असतो त्यावेळेस आपण विथचा वापर करतो. म्हणजे बोलताना जेव्हा तुम्हाला सेंटेन्स अशा प्रकारे बोलायचं असतं की च्या सहाय्याने असं झालं किंवा त्याच्या सहाय्याने ही गोष्ट गेली, त्यावेळेस तुम्ही विथचा वापर करतात. किंवा तो माझ्या सोबत होता किंवा ही गोष्ट सोबत होती असं ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस आपण विथचा वापर करतो. चला बघूया एक्झाम्पल. आय एम रायटिंग अ लेटर विथ अ पेन. म्हणजेच मी पत्र लिहत आहे. विथ अ पेन म्हणजे पेनाच्या सहाय्याने. आय एम रायटिंग अ लेटर विथ अ पेन म्हणजे पेनाच्या सहाय्याने मी लेटर किंवा पत्र लिहत आहे. पुढील एक्झाम्पल. ही पेंटेड द हाऊस विथ अ ब्रश. ही पेंटेड द हाऊस विथ अ ब्रश म्हणजेच ब्रशच्या मदतीने त्याने घराला पेंट केलं. पेंटेड ही सेकंड फॉर्म आहे पेंटची. तर त्याने घराला पेंट केलं म्हणजेच ईडी लावलं म्हणजेच काहीतरी भूतकाळात घडलं. नुकतंच काहीतरी भूतकाळात घडलं. मग त्याने काय केलं, घराला पेंट केलं ब्रशच्या सहाय्याने. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आय वेंट टू द मार्केट विथ माय मदर. आता इथे बघा, आपण जो आधीचा अर्थ बघितला सोबतचा त्याचं हे एक्झाम्पल आहे. मी मार्केटला गेलो. वेंट म्हणजे गेलो. मी मार्केटला गेलो कुणासोबत, आईसोबत. विथ माय मदर म्हणजे आधीचे जे दोन सेंटेन्स आहे त्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने काम करणे त्यासाठी विथचा वापर केला. आता तुम्ही एक सेंटेन्स बनवा की मी केक चाकूने कापला. याला तुम्ही विथ सोबत कसं बनवाल ट्राय करून बघा. आणि दुसरं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये आपण ब्रशच्या सहाय्याने केलं त्यामुळे विथचा वापर केला. मात्र तिसरं जे सेंटेन्स आहे आपलं ते विथ म्हणजे सोबत या सेन्ससाठी आपण वापर केलेला आहे की मी आईसोबत मार्केटला गेलो. ठीक आहे. पुढील प्रिपोजिशन आफ्टर. आता आफ्टर म्हणजे यांचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे मागे लागणे आणि दुसरा म्हणजे नंतर. तर नंतर हा जो अर्थ आहे हा जवळजवळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एक्झाम्पल. ही वेंट फॉर अ वॉक आफ्टर डिनर म्हणजेच तो डिनर नंतर वॉकला गेला. डिनर म्हणजेच रात्रीचं जेवण असतं. जेवण केल्यावर आपण शतपावली घेतो. तर त्याने जेवणानंतर तो वॉकला गेला म्हणजे शतपावलीसाठी गेला. नेक्स्ट एक्झाम्पल. ही वॉज आफ्टर मी. द डॉग रॅन अवे आफ्टर द नॉईज. बघा, आता दोन्ही सेंटेन्स एकत्र झालेले आहे पण काही हरकत नाही, एक एक समजून घेऊया. ही वॉज आफ्टर मी म्हणजेच तो माझ्या मागे होता. भूतकाळातील वाक्य आहे की तो माझ्या मागे होता म्हणजेच आफ्टरचा यूज इथे आपण मागे लागणे असं या अर्थाने घेतलेला आहे. नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे द डॉग रॅन अवे आफ्टर द नॉईज याचा पण अर्थ तसाच होतो. म्हणजेच कुत्रा हा धावला. कशाच्या दिशेने, आवाजाच्या मागे कुत्रा धावला. म्हणजेच मागे लागणे किंवा त्या आवाजाच्या मागे कुत्रा लागला, त्या आवाजाच्या मागे मागे कुत्रा धावला असा इथे सेन्स होतो. म्हणजेच आफ्टरचा फर्स्ट यूज मागे लागणे जो आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ॲगो. आता अगो म्हटलं जातं याला. अगोचा वापर कसा होतो, काही गोष्ट आधी होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा पण एखादी गोष्ट आधी झालेली आहे हे दाखवण्यासाठी आपण अगोचा वापर करतो. पण आधी म्हणजे एक्झॅक्टली कधी, मग प्रेझेंट टाइम पासून जेव्हा एखादी गोष्ट आधी होते तेव्हा आपण अगोचा यूज करतो. कारण आधी या शब्दासाठी बिफोरचा पण आपल्याजवळ एक ऑप्शन आहे. बिफोरचा पण आपण यूज करू शकतो. पण दोन्हीचा पण वेगवेगळ्या कारणासाठी किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये यूज होतो. तर सध्या आपण इथं अगो बघूया. या नंतरच्या स्लाइडमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बिफोरचा यूज कसा होतो किंवा कुठल्या कंडिशन मध्येच केला जातो हे सविस्तर समजून घेऊया.
सध्या आपण अगोच बघूया आणि अगोचा इथं दिलेला आहे प्रेझेंट टाइम पासून आधी. म्हणजेच प्रेझेंट टाइम म्हणजे सध्याची जी वेळ आहे तिथून जर आधी काही घडलं असेल तर ते आपण अगोने दाखवतो. एक्झाम्पलने समजूया. आय मेट हिम 1 month ago. म्हणजे बघा आजपासून ते 1 महिन्या आधीची गोष्ट आहे ही. प्रेझेंट टाइम पासून आधी काहीतरी घडलेलं आहे. आय मेट हिम 1 month ago म्हणजे आजपासून 1 महिन्या आधी मी त्याला भेटलो. नेक्स्ट एक्झाम्पल. स्कूल लिव्ह जस्ट 1 hour ago. म्हणजे शाळा कधी सुटली? 1 hour ago म्हणजे 1 तास आधी स्कूल सुटली. प्रेझेंट टाइम पासून 1 तास आधी स्कूल सुटली. नेक्स्ट. शी कॉल्ड मी जस्ट अ फ्यू मिनिट अगो. म्हणजे तिनं मला कॉल केला. कधी केला? जस्ट अ फ्यू मिनिट अगो म्हणजे फक्त काही मिनिटा आधी. प्रेझेंट टाइम पासून काही मिनिटं आधी तिने मला कॉल केला. म्हणजे आता तुम्हाला छान प्रकारे समजलं असेल की अगोचा यूज आपण कधी करतो. आता बिफोर आणि अगो मी आत्ताच समजून सांगणार नाही, कारण की बिफोर मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे की त्यामध्ये पास्ट टाइम पासून काहीतरी म्हणजे पास्ट टाइम पासून आणि त्याच्या पास्ट टाइम पासून काहीतरी घडला असं त्याचा यूज होतो. तर ते सध्या ते थोडं कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजिंग आहे, ते सध्या घ्यायचं नाही. सध्या फक्त अगोचा यूज कसा होतो प्रेझेंट टाइम पासून मागं, बस एवढं एकदम शॉर्टमध्ये आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट. अप. अपचा वापर बघूया आपण कशा प्रकारे होतो. आधी इथं दिलेला आहे दिशा, अवस्था, वेळ आणि गती. म्हणजे या 4 गोष्टीसाठी आपण अपचा यूज करतो. एक्झाम्पल मध्ये आपल्या लक्षात येईल. ही वेंट टू द ऑफिस अपस्टेअर्स. आता अपस्टेअर म्हणजे वरचा मजला जो असतो किंवा वरची दिशा जी असते, एखादी गोष्ट वरच्या दिशेने दाखवायची असते किंवा वरचं स्थान जे असतं जे आपल्याला दाखवायचं असतं त्यावेळेस आपण अपस्टेअरचा वापर करतो. ही वेंट टू द ऑफिस. तो ऑफिसला गेला. अपस्टेअर म्हणजे वरच्या दिशेने किंवा वरच्या मजल्यावर तो ऑफिसला गेला. म्हणजेच पहिलं जे आपण इथं अर्थ दिलेला आहे दिशा, तो आपल्याला इथं लक्षात येतो की कुठली तरी दिशा दाखवण्याचं काम आपल्याला इथं झालेलं आहे. द मीटिंग इज अप नेक्स्ट. अप नेक्स्ट याचा वापर कधी करतो आपण? एखादी गोष्ट पुढील क्रमाने जेव्हा दाखवायची असते त्यावेळेस आपण अप नेक्स्टचा वापर करतो. म्हणजेच वेळेशी संबंधित आलं. मीटिंग कधी आहे? पुढे आहे. ठीक आहे. मीटिंग इज अप नेक्स्ट म्हणजे मीटिंग ही पुढे आहे, म्हणजेच वेळेशी संबंधित आलो. द बुक्स आर अप ऑन द शेल्फ. आता इथे बघा बुक्स कुठे आहेत? अप ऑन द शेल्फ. शेल्फ वरती आहे, म्हणजेच त्याची अवस्था आपल्याला दाखवलेली आहे, त्याची जागा दाखवलेली आहे की कुठे आहेत ते एक्झॅक्टली. द बुक्स आर अप ऑन द शेल्फ म्हणजे शेल्फ वरती बुक ठेवलेले आहे. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट. नेक्स्ट जो आहे तो आहे ऑफ. ऑफचा अर्थ बघा किती प्रकारे अर्थ नाही, ऑफचा वापर कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये होतो ते इथे दिलेलं आहे. एखाद्या गोष्टीचा भाग, संबंध, मोजमाप आणि कारण या गोष्टीसाठी ऑफचा वापर केला जातो. मग आता बघूया एक्झाम्पलने. दिस इज द बुक ऑफ राधा. बघा पुस्तक कुणाचं आहे? राधाचं आहे. म्हणजेच याला तुम्ही मालकीसाठी पण यूज करू शकता की कुणाच्या मालकीचं आहे, किंवा संबंधही म्हणू शकता की याचा पुस्तकाशी, राधाचा पुस्तकाशी काय संबंध आहे. तर ऑफने आपल्याला कळतं की ते पुस्तक कुणाचं आहे? राधाचं आहे, म्हणजे मालकी आपल्याला इथं लक्षात येते. कंसामध्ये जरी दिलेलं नसलं तरी बोलताना तुम्ही सिच्युएशन समजून घेऊ शकता की एक्झॅक्टली ऑफचा वापर कसा होतो. बघा प्रत्येक वेळेसच तुम्ही वर्ड टू वर्ड तुम्हाला लिहून दिल्या जाईल किंवा वर्ड टू वर्ड समजवलं जाईल असं नाही. इंग्लिश ही एक लँग्वेज आहे, त्यामुळे एक्सपिरियन्सने जास्त आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की अरे या असा पण याचा वापर होतो, या सिच्युएशन मध्ये पण याचा वापर होतो. असं नाही की तुम्हाला 5-6 नियम दिले आणि तेवढ्या नियमामध्येच त्याला बोललं पाहिजे, असं नाहीये. त्यामुळे इथे जरी लिहिलेलं नसलं तरी आपण समजून घेऊया. सो पहिलं वाक्य जे आहे आपलं, दिस इज द बुक ऑफ राधा, म्हणजे ते राधा ते पुस्तक ओन करते, म्हणजेच ते पुस्तक राधाच्या मालकीचं आहे. ओन करणे म्हणजेच एखादी गोष्ट मालकीची असणे.
ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. शी इज द मदर ऑफ 2 किड्स. आता बघा इथं पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. शी इज द मदर ऑफ 2 किड्स म्हणजे ती 2 मुलांची आई आहे. म्हणजे तिथं आपल्याला संबंध पण लक्षात येतो किंवा मग मालकी हक्क की ती 2 मुले तिची आहेत. अशाच प्रकारे आपल्याला वाक्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं सेन्स काय होतोय वाक्याचा. ग्रामॅटिकली नेहमीच विचार करून बोलायचं इतकं पॉसिबल नसतं, पण कमीत कमी आपल्याला त्याचा सेन्स लक्षात आला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. आता बघा इथे क्वांटिटी आपल्या लक्षात येते, म्हणजेच वरती मोजमाप जे लिहिलेलं आहे ते आपल्या लक्षात येतं की ते कशासाठी लिहिलेलं आहे किंवा त्याचा वापर कशा प्रकारे होतो. आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक ग्लास ऑफ वॉटर पाहिजे, म्हणजेच मला ग्लासभर पाणी हवंय. म्हणजे इथं क्वांटिटी लक्षात आलेली आहे, आपले मोजमाप ज्याला आपण म्हणू शकतो की एक ग्लासभर वॉटर पाणी मला हवंय. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे कारण. म्हणजे एक्झाम्पल जे आहे आपलं त्यामध्ये आपल्याला कारण दिसून येतं. ही डायड ऑफ फिवर. म्हणजेच फिवर म्हणजे काय, ताप. तो तापामुळे वारला किंवा मेला. तो कशामुळे मेला, तापामुळे. म्हणजे तिथं आपल्याला कारण समजतंय की काय कारण होतं. मग कारणासाठी पण ऑफचा वापर केलेला आपल्याला इथं दिसून येतो. तर आता तुम्हाला ऑफचे यूज इथे लक्षात आलेले असेल. पहिल्या आपण कशासाठी बघितलं, मालकी. राधाचं ते पुस्तक आहे म्हणजेच इथं आपल्याला मालकी लक्षात येते किंवा संबंध राधाच्या त्या पुस्तकाशी काय संबंध आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. दुसरं बघा, शी इज द मदर ऑफ 2 किड्स म्हणजेच ती 2 मुलांची आई आहे. तिसरं, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक ग्लासभर पाणी हवंय, म्हणजेच क्वांटिटी लक्षात आलेली आहे. इथे पण आपण ऑफचा वापर कशासाठी केलेला आहे हे लक्षात येतं. ही डायड ऑफ फिवर म्हणजेच तो तापाने मेला. ऑफचा वापर कारणासाठी केलेला आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि शांततेत समजून सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. आणि आता वेळ होते तुमच्या होमवर्कची. तर बघूया तुमच्यासाठी होमवर्क काय आहे. त्याने चाकूने केक कापला. त्याला 2 भाऊ आहे. मुले वरच्या दिशेने गेली. मुले फुग्याच्या मागे पळाली. 10 दिवसांपूर्वी कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघा परत एकदा बघूया. त्याने चाकूने केक कापला. आता इथे तुम्हाला जर ऑफचा यूज कसा होईल तर याचा आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे, ज्यामध्ये च्या सहाय्याने आपण जेव्हा काही करतो तेव्हा आपण ऑफचा वापर करतो. हे वाक्य सेम तसंच आहे की कशाच्या तरी सहाय्याने काहीतरी करण्यात आलेलं आहे, म्हणून आपण इथे ऑफचा यूज करणार आहोत. ठीक आहे. त्याला 2 भाऊ आहेत म्हणजेच इथे संबंध दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाच्या मालकीचं काय आहे यामध्ये ऑफचा वापर होईल. मुले वरच्या दिशेने गेली. यामध्ये बघा वेगळा म्हणजे ऑफचा यूज होणार नाही. ऑफ यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या दिशेसाठी, गतीसाठी, वेळेसाठी ऑफचा वापर होतो. त्यापैकी एक सेंटेन्स हे आहे. मुले फुग्याच्या मागे पळाली. मग मागे लागणे, मागे पळणे यासाठी एक प्रिपोजिशन दिलेलं आहे, त्याचा वापर इथं होईल. तो कुठला ते तुम्हाला शोधायचा आहे. 10 दिवसांपूर्वी कार्यक्रमाला सुरुवात झाली म्हणजे प्रेझेंट टाइम पासून आधी 10 दिवसांआधी काहीतरी झालेलं आहे. त्यासाठी कुठलं प्रिपोजिशन आहे हे पण यावर पण आपलं बोलणं झालेलं आहे. आता तुम्ही हा होमवर्क सॉल्व्ह करून बघा. जर तुम्हाला तुमचे सगळे वाक्य बरोबर आली तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला. जर नाही समजला तर 2-3 वेळेस त्या व्हिडिओला बघा, म्हणजेच तुम्हाला प्रिपोजिशन क्लिअर होतील. प्रिपोजिशन असं आहे, प्रिपोजिशन नाही कुठलाही भाग असा आहे, ग्रामर असो, शब्द पाठांतर असो, फ्रेजेस असो, काही असो, ते त्या सगळ्यांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिशमध्ये सक्सेस मिळवता येत नाही. त्यामुळे कुठलाच भाग असा इग्नोर करून जमणार नाही. तर आय होप की हा व्हिडिओ तुमच्या खूप खूप उपयोगी पडेल आणि तुम्ही याचा जास्तीत जास्त फायदा घ्याल. तर प्रॅक्टिस करत राहा आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय अँड टेक केअर.